श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाख्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलां सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघूत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णम् एकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्ठबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम. पुढली फाटांतू कृष्ण परमात्मो विशेष जाप या जगत्यांतशील सलय पदार्थांतू कसे सत्व रजस तमो गुणान करताना हे सगळे प्राकृत म्हणल तसं प्रपंचांत येताना प्राकृत म्हणून सांगता गेले तका प्रकृती गुणा निर्माण जावता तसल प्रकृती गुणा निर्माण जावका गेले तर प्रकृती गुण कंचे म्हणून सांगले सत्व रजस तमस तांतू खंचाचे आधिक्य असता तशी तका सत्वगुणा आधिक्य असलेली त्या सात्विक म्हणून घेता रजोगुणा आधिक्य असलेली राजसिक म्हणून घेता तमोगुणा आधिक्य असलेली तामसिक म्हणून घेता अशें असताना ते तांतयचलेरी ज्ञानायतन कशी सात्विक राजसिक तामसिक कर्मायतन कशी सात्विक राजसिक तामसिक अशी सांगताची एक घेऊन तांतयचलेरी कशी आम्ही विवेचन करता हांचो कसं सात्विक खंयचे राजसिक खंयचे तामसिक खंयचे म्हणल रीतीर कशी विवेचन करता म्हणल तसलो विषय हेज्येत मनशाला तू जावचेशील सर्व कार्यात कसं पुरे एक साधारण कारण दिसता साधारण लक्षण दिसताच त्या लक्षणान पळोवन खर्च कोण घेऊ का आम्ही कशाची आमगेला तू खंयची गुणाच्या प्रभाव चड आस ताजेर देखून अत्यंत सात्विक येवची मार्ग दोरका जाल्यार आम्ही स्वपरीक्षा करता तसले स्वपरीक्षा करचे विशयाचेर ताका एक मानदंड दिवच्याक ह्या भगवद्गीतेन विशेष जावन आशिल्लो तसल ह्या गुणत्रयान कश जाता म्हणल्यार सांगू भायर सरला तांतूय आतां प्रधान जावन करता करता म्हूण सांगल्यार कोणकी करूंक क्षम जावन आशिल्लो तसले करच्याक अधिकार आसा ताका करता म्हणटात तसं करतालान तू सात्विक करता कोण राजसिक करता कोण तामसिक करता कोण म्हूण सांगच्याक म्हळ्यार तागेल गुण पळोवन त्या लक्षण पळोवन ते करता म्हूण सांगल्यार क्रिएटर कोणकी करू भायर सरला तागेलान तू तागेल ते सात्विकत्व राजसिकत्व तामसिकत्व म्हणल तसलो गुण कसले खंयच्यान कळटा म्हूण सांगल्यार तागे लक्षण सांगूक श्रीकृष्ण परमात्मा भायर सरला तांतू सुरवेक सात्विक गुण कशे असता म्हूण सांगच्याक ह्या श्लोक भायर सरता मुक्त संगो अनहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्य सिद्ध्यो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते सात्विक करता म्हूण सांगले कोण म्हूण सांगल्यार मुक्त संगः हे दोळताय ऐकून येयले तुम्ही कसले म्हूण सांगल्यार संग म्हूण सांगल्यार फलाचे स्नेह फलप स्नेह शानज फलेप सत्व शानज तसले मुक्त संगः म्हूण सांगल्यार अशील तसले फला वैरी आश सोडका त्यांची द्वितीय अध्याय देखून सुरू जाला द्वितीय अध्याय ते सुरू जाला कसले तुका करणा मात्र हे आसा मा फलेषु कदाचन फला वैर तुका इच्छ दवरू नज्य तू यांची भगवद्गीते मुख्य जावन आशिल्लो चलतो सार तत्व म्हूण सांगल्यार यांचे काम पुरे कोरका ताजे कसले फला अपेक्ष करू नज्य म्हणल तसले मुक्त संगः फलाची संग सोड फल हाजेन हे पुरे केल्यार म्हाका असल फल मेळटा म्हणल तसल इंटेन्शन दवरनाश अनहंवादी पुरे करतरी हांव केल्या म्हणून रीतीर अहंकार नातीर अनहंवादी धृती विशेष जावन कोर्ट काजल जावक आशिल्लो तसलो धैर्य आसता परच्यान तू अहंकार आसच्यानच
जाल्यार करचे विशयार धैर्य असता तशें केलो जनसजी अहंकारेना धैर्येना तस्यश्चानच अहंकारश्चानच हांव केला म्हणल्यार तसो अभिमानश्चानच जाल्यार कोरच्याक देवान म्हाका ताकद दिल्या म्हणल्यार विशयाचेर धैर्य असता देवान केलेल्या अनुग्रहा विशयाचेर विश्वास आसूंका देवान म्हाका कसलें दिनी म्हूण लेकून मातशें भयशाक येनाच तशी धृती ही मागीर उत्साह समन्वितः कोरता जाल्यार खाली धैर्य मात्र न्ही भितरवयल्यान एक इच्छापूर्वक जावन कोरता एक उमेदीन कोरता उत्साह समन्वितः मागीर ताजेर नंतर हें केल्ल्यार हातूं वर्कआवट जातकी ना की हाजेर म्हाका सक्सेस की ना की हें कसलें आलोचन करूनच शास्त्रांत करून निर्देश सांगला तशें हांव करता तितलेंच एकादशी उपवास मी की ना की मुखार सून म्हाका कश्ट जाल्यार हें जाता तशें हांव सुरवेकची सकाळींच कसो करचें म्हूण सांगल्यार म्हाका तितली 24 घंट्यांनी बसच्या जायना तशें हांव कसो करचें आनी जेन्ना करचें जायना म्हूण सांगून सकाळीं फळार करून घेवचें हें पुरे कसो जाल्यार म्हूण सांगल्यार एक मुखार सून आमकां असिद्धी जाता म्हणल्यार तसो शंकेन करतना सुरवेका कार्य आरंभ करनाशिरा तस्यश्चानजिके सिद्ध्यसिद्ध्यो निर्विकारः जाल्यार संतोषू ताजेन कसलें एक आपास आनीक एक भारी एक सक्सेस म्हूण सांगून रॅली ज्यो हें करूना सिद्धी जाल्या संतोष असिद्धी जाल्या बेजार ना अशी खंयचे रितीरी ताजेन फलाची खंयचे एक संग नातिले संग ना म्हणले कुडले इच्छे मात्र दवरून मेळतर फल अनुभव सुका तशी ना ताजे कसलें एक विशेशान ताजेन कसलें एक आमगेलो एक विशेष जावन आशिल्लो तसलें एक उद्रेक जावो ना मेळ्ळें म्हणल्यार एक बेजार जिवो हें कसलें एक दवरनातीर पण कितें आसता सहा करता सात्विक उच्यते तसल करताक सात्विक करता म्हण ताकेलान तूं सत्वगुणाच आधिक्यच म्हणून कळटा तशें रजो करता म्हणा कोण राजसीक करता म्हणा कोण म्हूण सांगल्यार रागी कर्म फल प्रेप्सुः लुब्धः हिंसात्मको अशुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः रागी कोणाक कीर्ती आदी कामनस कचकी कोर्क जाल्यार 10 जनांलेದ್ರ आमगेलें नांव येता की मिगेल नांव बोर्डार घालता की हन्नी केलें हान तूं म्हाका कसलें एक क्रेडिट्स दिता की म्हणलेल रितीर राग दोर मागीर कर्म फल प्रेप्सुः कर्मान कसो फल आसा ताजी इच्छा आशिल्लो विशेष इच्छा आशिल्लो प्रेप्सुः कर्म फल प्राप्ती इच्छावान त्या मेळका खाली इच्छा मात्र न्ही ते जावका म्हणल्यार तसली इच्छा अशी कोणकी असता मागीर लुब्धः कितलेंय मेळ्ळ्यार तातूंत संतृप्ती ना तसो जाल्यार आनीक द्रव्य जावका म्हणलेल रितीर कर्म कितलें केल्या ताच्या पयस चडच म्हाका मेळका म्हणलेल रितीर हांव एक येदें काम करता जाल्यार म्हाका मेळका आशिल्लें ताच्या पयस चड सॅलरी मिगेल खंयची कामाक समजावन न्ही ताच्या पयस चड दिवका म्हणलेल रितीर असल कोणाकी लुब्ध जावन आसा मागीर हिंसात्मकः खंयचे रितीर हिंसकोन जाल्यार एदराच्याक मन दुखता दाक्षिणी जाता की हें की तें की कसलें एक आलोचन करूना म्हाका जावका म्हणल्यार म्हाका जावका तितलेंच अशी हिंसा स्वभावान तें जाल्यार अशुचिः करची कामांत एक चंद जायना करच्यान तुका कसलें एक सौष्ठव ना हायजीन ना कसलें एक तांतू आशिल्लो तसलो शुद्धता नातील कोरका म्हणल्यार एक रितीर करचाच कोणकी आसा ताका तें शुद्धता नातिलें अशुचिः मागीर हर्षशोकान्वितः ताजेन सिद्धी जाल्यार काम सक्सेस जाल्यार संतोष पावताची खंयचे सक्सेस जायना जाल्यार बेजार पावताच असले हर्षशोकान्वितः करता राजसः परिकीर्तितः तसले असल एक लक्षण आशिल्लो तसलो कोणकी करतस तो राजसीक करता म्हूण जाता आनी तामसीक कशें आसता जी म्हूण सांगल्यार अयुक्तः प्राकृतः स्तब्धः तटोनैककृतिको विशदी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते अयुक्तः अयुक्तः म्हूण सांगल्यार परमात्मा विशयाचेर योग नातीर कसले एक विशय परमात्मा मिगेल हातान घडयता आसत सर्व गुण परिपूर्ण तो ताके लीलात्मक जावन म्हाका उद्धार करच्याक तो परमात्मा भायर सरला म्हणल्या रितीन खंयचेय भक्ती भाव कसले नातील प्राकृतः प्राकृतः म्हूण सांगल्यार
कसले रीतीर तागेले एका विशेष जावन आशिल्लो जाल्यार प्रकृश्ठेन कृतः प्राकृतः खंयची एक विशयाचेर हांव परमात्मा म्हगेल भितर राबून करता अशें म्हणल्यार तसलो भावन येना ताका. हें पुरे जावचें परमात्मान घडोवच म्हगेल हातान हांव हांगा तो खाली निमित्त मात्र मुख्य जावन परमात्मा करता अशें म्हणल्यार तसली बुद्धी ना. त्या मात्राने प्राकृत आहा म्हूण सांगल्यार हें पुरे ऐहिक जावनूय पळोवच. खंयचेय एक हाजें विंगड एक डायमेन्शन आसा म्हणल्यार तसलो भावन नातेलो. प्राकृत आहा, स्तब्ध आहा. स्तब्ध आहा म्हूण सांगल्यार विनयू इत्यादीक नातील. खंयचेय रितीर आत्मा संभावना आत्माल खंयची एक विशेष जावन आशिल्लो तसलो अहंकार आसून कोणाले येद राबाक गोवचे खंयचेय एक रितीर नातून स्तब्ध जावन म्हळ्यार एक रीती वयल्यानच हें करनाशी हृदय बागसनाशी चमकलेलो. मागीर छटा आहा. छटा आहा म्हूण सांगल्यार भितर मनान तूं खंयची एक द्वेश दवर. कोणाले कितें एक द्वेश दवर न्हू खंयच्यान विंगड काम करचें. एक मनान तूं एकल्या वयर द्वेश दवर न्हू आनी एकल्याक चांग उलोवचें. तशी कोर न्हू. कशें की दुश्मन का दुश्मन दोस्त बनता पळय तशी. अशी कोणाकी एकल्याक जायना म्हणल्यार तागेलो एक संबंद वाडोवचे, तागेलो एक काम करचें अशी कशी करताच. हें शाठ्य म्हणून घेता. तसो जाल्यार ते शाठ्ययुक्त जावन आशिल्लो तसलो. मागीर नैक कृतीक आहा. नैक कृतीक आहा म्हूण सांगल्यार नीच कर्म करच्याकय हेजिटेशन नातीर. खंयचे रितीर ताका नीच कर्म करच्याकय तो भायर सरलें ताका कसलेय तांच्यान फरक पडना. नीच कर्म कृत. मागीर अलस आहा. अलस आहा म्हळ्यार आलस. पोरका आशिल्लो तसलो टायम पावला, काम करूं का जाल्यार करनाशी मुखार करया जाय म्हणून रितीर त्या कर्मांत उदासीन जावन आशिल्लो हो अलस आहा. मागीर विषादी. विषादी म्हळ्यार मनान तूं खंयचेय रितीर धैर्य ना तेर. खंयचेय एक विशयाचेर मनान तूं खंयचें एक सामर्थ्य ना म्हणल्या रितीर आलोचन कोर हें मिज्यान जत्तकी नाकी, जत्तकी नाकी, जत्तकी नाकी म्हूण सांगून मनोदौर्बल्यान खंयची पीड घेवन भोंवता आशिल्लो तसलो विषादी म्हळ्यार भितर वयल्यान रडता आशिल्लो म्हूण अर्थ. मागीर दीर्घसुत्रीचे. दीर्घसुत्री म्हूण सांगल्यार आतां तो कोरता जाल्यार फाल्यां करया तें, मुखार करया तें अशी सांगून कोणकी करता. कोरता आशिल्ल्या टायमार एक्झॅक्ट करनाशी उदासीन करचें आलस्य जाल्यार तें मुखार करया बा म्हूण सांगून कशी एक प्रोलॉंग करताची ताका दीर्घसूत्रत्व म्हणचे. तसो जाल्यार दीर्घसुत्रीचे कर्ता तामस उच्यते. असं लक्षण आशिल्लो कोणकी करता तो तामसीक करता. अशी कर्तृत्वान पळयतना एकल्याक कोणकी करता म्हूण भायर सरलेलो त्या व्यक्ती ल्हान ते सात्विक राजसिक तामसिक म्हणल्यार तसले तिनी गुण कशे दिसता म्हणल्यार तसले विवेचना परमात्मा अत्यंत अद्भुत रितीर आमगेल उद्धारा घोस्कर परमात्मा सांगता. ताजे नंतर मुखावेल प्रतिज्ञा करता परमात्मा. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्तत्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. येदोळताय तुवा कर्ताल विषयू कर्मा विषयू हाचे विशयाचेर त्रैविध्य ऐकून येयलो. आतां आनी नेक्स्ट कसो जाल्यार म्हूण सांगल्यार बुद्धेः बुद्धीच खंयची की कशा कोरका करूं नज्या म्हणल्यार तसलो कार्य निश्चयात्मक जावन आशिल्लो तसलो बुद्धी आसा. ही बुद्धीच तशीची धृती धृती म्हळ्यार धैर्य आमी कसं धारण करून येत रावताच. काम कोरता जाल्यार आमगेले भितर कसं आमी धारण करताच. आमगेल मनस्थिती ही धैर्य. हें धृतीचें हें जाल्यार कसं आसा म्हूण सांगल्यार हें प्राकृत वस्तू. ह्या खंय जाल्यार गुणत्रया अधीन जावन आसा. तसो जाल्यार त्या त्रैविध्य कसो जाल्यार म्हळ्यार विशयाचेर प्रोच्यमानमशेषेण अत्यंत कसलें सोण अशें हांव सांगता. ताजेर पूर्ण जावन आशिल्लो तसलें लक्षण सांगता. हें मना वेल्यार ताजी खंयची एक हें बुद्धी सात्वीक राजसीक तामसीक म्हळ्यार विशयाचेर योग्य जावन आशिल्लो तसलो ज्ञान मेळत तुका. तसलो विशय तुका पृथक्त्वेन धनंजय अशेषेण पृथक्त्वेन धनंजय पुरे सांगता तांते पृथक्त्वेन म्हूण सांगल्यार विंगड विंगडसून ताका स्पेसिफाय करून क्लियरली हांव सांगता तें आयक म्हणून परमात्मा अर्जुनाक आदेश दिता. तशीच ही प्रतिज्ञानुसार आतां सुरवेचे बुद्धीच सात्विक बुद्धी म्हळ्यार कसो जाल्यार राजसिक बुद्धी म्हळ्यार कसो जाल्यार तामसीक बुद्धी म्हळ्यार कसो जाल्यार म्हळ्यार विशयाचेर परमात्मा उपदेश करता.
प्रवृत्तिंच निर्वृत्तिंच कार्याकार्ये भयाभये बंधं मोक्षं च या वेत्ती बुद्धिः स पार्थ सात्विकी. खंयचेय एक काम कोरका जाल्यार तें म्हाका बंधनाक कारण की आमगेल्या मोक्षाक कारण. खंयचेय एक काम सोडका जाल्यार प्रवृत्तींत विशयाचेर निवृत्ती विशयाचेर हे पुरे संसाराक आनीक हांव बांदून घेता आसकी की ह्या संसार सागरांतून भायर वचाक त्या परमात्मा शरणारविंदा पावच्याक म्हणल तसले एक प्रत्येक टायमार हे एक परीक्षा करूनच एक काम करता. प्रवृत्ती विशयाचेर आसच्या पुरो निवृत्ती विशयाचेर आसच्या पुरो हे पुरे करचे विशयू हे परमात्माक खंयसर एक काम केल्यार आज म्हाका परमात्मा प्राप्त की संसारा प्राप्त. हे काम सोडल्यार हाजेन म्हाका संसार मेळचे की परमात्मान मेळचे. कार्याकार्ये भयाभये कार्याकार्ये कार्य म्हणून सांगलें कर्तव्यत हे पुरे मुगेल कर्तव्य म्हूण लेखून रेस्पॉन्सिबिलिटी म्हूण लेखून खंयची रेस्पॉन्सिबिलिटी घेतल्यार हांव संवसारा भितर पडता, खंयची रेस्पॉन्सिबिलिटी घेतल्यार हांव संवसारांतून भायर पडता, खंयची रेस्पॉन्सिबिलिटी घेना जाल्यार हांव संवसारा भितर पडता, खंयची रेस्पॉन्सिबिलिटी घेना जाल्यार हांव संवसारा भायर पडता. तशीच ही भयाभये खंयच्या विशयाचेर भंय दवरल्यार हांव संवसारांतू आसता, खंयच्या विशयाचेर भंय दवरल्यार हांव परमात्मान हातूंत वता, खंयच्या विशयाचेर भंय दवरना जाल्यार हांव संवसारा आसता, खंयच्या विशयाचेर भंय दवरना जाल्यार हांव परमात्मा लागीं पावता. उदाहरण एक चांग सत्कर्म कोरका, चांग सत्कर्म कोरका म्हूण सांगल्यार त्या प्रवृत्ती केल्यार ते परमात्मा पावता. असत्कर्मा निवृत्ती केल्यार परमात्मा पावता. तशीच ही दुष्टकर्मांत प्रवृत्ती केल्यार संवसारा पावता. दुष्टकर्माचे सत्कर्मा निवृत्ती केल्यार तेच्या नापा संवसारा येता. अशी प्रवृत्ती निवृत्तींतू संवसाराच. कार्याकार्यांतय तशीच. कसं रेस्पॉन्सिबिलिटी आसा देवान दिलेलं कसं पुरे पावलो का त्या मिगेल गृहस्थ धर्माक कसं पुरे अंगार घालून गेल का हे पुरे देवाल सेवा म्हणून कोण रेस्पॉन्सिबिलिटी घेतल्यार हे परमात्माल घोषकर. त्यांची प्रत्येकांतय तितले हान तो पळोवन विंगड डायमेन्शन परमात्मा म्हळ्यार एक दृष्टिकोन दवरना अशें पळयल्यार ते कसं जाता हे पुरे विशयू हे कार्य हे पुरे संवसारा बंधनाक कारण जाता. त्यांचे विशय आमगेल मना स्थितीन करतना ते परमात्मा कडेन वता. आमगेल मना स्थिती तर समना तेच्या नापा संवसारा कडेन येता. अशीच ही अकार्या विशय खंयची रेस्पॉन्सिबिलिटी आमकां देवान दिल्या आमकां ब्राह्मण जावं दिल्या मनुष्य जावं दिल्या हे पुरे कसले एक आलोचना करना अशी हे मिगेल कर्तव्य नाही त्या मिगेल लुकआउट नाही म्हूण लेखून तरी आमी सोडताच पण की एक कश्टार आसा ताण येता ताका एकूचदा दिवका म्हूण सांगल्यार मनुष्यत्व तुगेल धर्म देवान दिलेलो धर्म त्या धर्मान करतना तुगेल कोरता आशिल्लो तसं कार्य करना अशी हे मिगेल कार्य नाही हे मिगेल जबाबदार नाही ताका पळयता विंगड आसाची म्हूण लेखून तरी रावताच हे पुरे अकार्याच तेदन कसं येता हे मिगेल कर्तव्य नाही म्हूण लेखल्यार ह्या संवसाराक कारण जाता पाप येवन आपास्त भोंवता. त्यांची खंयचे पुरे कर्म आतां दुष्टकर्म कोरता जाल्यार विंगड पुरे ते दुष्टकर्म करता म्हणटना ह्या मिगेल नाही म्हूण लेखून हाजेर अकर्तव्यत्व भावन पळयल्यार तेदन कसं जाता म्हूण सांगल्यार तेदना परमात्मा कडेन वता. तशीच ही भंय अभय खंयचेय एक विशयाचेर योग्य कर्म करतना खंयचेय एक कारणाचेरय भीय नाची राबून तरी चमकताची तेदना त्या अभयान करतना परमात्मा प्राप्त जाता. वाईट कर्म करतना भिवून परमात्मा प्राप्ती आसा. त्यांची व्यतिरेक आवडताना चांग कर्म करच्याक तितली खर्च जाता तितली हें जाता आमच्यान जातवा अशी जातवा तशी जातवा म्हूण लेखून तरी भिवन बसताच. तितली उपवास बसूकावा तितली हें कोरकावा म्हूण लेखून तरी भिवन आसताच. त्या भंय संवसाराक कारण जाता. चलो एकादशी जेवण केल्यार कसं जाता बा मेळ्ळेलें खाल्ल्यार कसं जाता बा म्हूण सांगून भंय नातेल अभय आमी तरी भोंवताची हेंवूय संवसारा कारण जाता. अशी प्रत्येक विशयाचेर खंयची बंधाक कारण खंयची मोक्षाक कारण म्हणलेल्या विशयाचेर कोणाक यथार्थ ज्ञान आसा वेत्ती बुद्धी ही सा पार्थ सात्विकी सात्विक बुद्धी म्हणून घेता. खंयची यथार्थ जावन तिळगून घेतल. राजसिक म्हणाल कसं म्हणून सांगल्यार या धर्मम अधर्मंच कार्यंच अकार्यमेव च अयथावत प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ राजसी. तावळे सांगितलं म्हणून केची ಕೆಲವು विशयाचेर हा कळता ಕೆಲವು विशयाचेर कळना पुरे विषय कळल्यार तो सात्विक म्हणून घेता. ಕೆಲವು विशयाचेर हे पुरे परमात्मा कडेन हे पुरे संवसारादी कडेन म्हणाल तसं सामान्य विवेचन आसा.
ज्याला ಪ್ರತ್ಯೇಕ ಅಂತ ಇದೆಯಲ್ಲ ರೀ ತಸಲೆ ಜ್ಞಾನ ಮಾಡಲ್ಲ ಕೆಲವು ಉಲ್ಟೆ ತಿಳ್ಕೊಂಡಸ್ತಾ ಕೆಲವು ಸಮಸ್ ತಿಳ್ಕೊಂಡಸ್ತಾ ಅಷ್ಟು असताना मिक्स्ड ಕೆಲವು पंत यथार्थ तिळकोणचं ಕೆಲವು पंत यथार्थ जाऊन समजून घेऊनच त्याचा ना ताका कसं म्हणताची म्हणून सांगला रे राजसिक जाऊन असेल तसल बुद्धी अशीची अधर्मं धर्ममिति या मन्यते तामसावृताः सर्वार्थान् विपरीताश्च बुद्धिः सा पार्थतामसी तंतु आणि एक्झॅक्ट उलटा प्रत्येक परमात्मा द्वेष भावना या पुरे परमात्मा खंची एक रीती री संध्या वंदन की या पुरे कसला का या पुरे आमक सांगेल नाही विषय पण की एक लोक वळवळता मिगेल कसला ना आव ता कसला वाईट करणे आव कसला चांग करू वजगा मग कसला ना पडलेला ना तागेल विषयाचे अशी रीती रे अधर्मांतही हे मिगेल धर्म मिगेल इतलेच काम म्हणले कोण पण की तामसावृताः कंची तमोगुणाच प्रकृष्ठेन करतंता गेल्या तसल बुद्धियता सर्वार्थान विपरीतांश्च पूरे विषयाचे री उलटा तकदिश धर्मांत अधर्म दिसता अधर्मांतू धर्म दिसत अशी विपरीतांश बुद्धिस्सा पार्थ तामसी तसल बुद्धी कंची असं या तामसिक बुद्धी अशी परमात्मान विशेष जाऊन असेल तसल सत्वरजस्तमो गुणान करताना बुद्धेची त्रैविध्य कशी म्हणाल तरी ओंग सांगले त्याच्यानंतर अनेक धृतिश्च म्हणून सांगून धृती विषयाचे धैर्या विषयाचे त्रैविध्य सांगेलच त्याचे आता 3 श्लोक धृत्या यया धार्यते मन प्राणेंद्रिया क्रिया योगेन अव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थसात्विकी धृत्या खंजकी आहे का आम्ही धैर्यान धोन घेऊ का की कसं धोन घेऊचे धैर्य म्हणे कसं लय म्हणून सांगणारी मन इंद्रिय प्राण इत्यादी सर्व आमगेल क्रिया ही पूरे कोण की आम्ही आमगेल नियंत्रणार धरताच आमगेल मन आमगेल अधीनच ह्यांचे धैर्य कच्चे कारणार विल्पवर सोडून जे म्हणून सांगणारे आमगेल मन आमक करता म्हणाल तसल ते खंयची एक विश्वास सुरवे धरलेलो त्या धरलेलं तशी धोर का आपास मनाक सोंड दिवचानच मन आपास अनेक वाट्यार वच्चे तसल एक शक्ती दिवचानच एक सुरवे डिसाइड केलेल्या विषयाचे रे मन घटीवर का तशीच प्राण प्राणायामान करताना खंयची हज्जर जाऊन असताना त्या प्राणाचे खंयची एक धरलेलं तसं संयमन केलेलं त्या प्राण तशीच इंद्रिय आमगेल खंयची योग्य जावन आशिल्ली तसं इंद्रिय खंयची योग्य विषयाचेर वचून राबू का अयोग्य विषयाचेर इंद्रिय वचानच असल इंद्रिय निग्रह तशीच क्रिया निग्रह कार्य करताना जाल्यार रे खंयची कार्य कोरका खंयची कार्य करूनच खंयची कार्या मात्र आमगे लक्ष आसा अशी खंयची रीती री तांतू एक नियंत्रण आसा हें खंयच्यान जेवचें म्हूण सांगल्यार री योगेन अव्यभिचारिण्या परमात्मा विशयाचेर योग योग म्हूण सांगल्यार भक्ती योगो भक्तिरिती प्रोक्तः तशी त्या भगवत भक्ती रूपाच योग योग म्हळ्यार उपाय म्हणून अर्थ खंयच्याक परमात्मा पावच्याक उपाय जावन आशिल्लो तसल ती भक्ती तसले ते कशें का अव्यभिचारिण्या कसले कष्ट येयलेरी परमात्मान दिलेल सुख येयलेरी परमात्मान दिलेल ते परमात्मा म्हाका राखतलोच म्हणाल तसल एक भावना खंयची एक ताण कष्ट दिले कुडले इतली भक्ती कोण परमात्मान अशी करची वेळ म्हणाल तसल भावने विचाराची योगेन अव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थसात्विकी असल खंयची अव्यभिचरित जावन आशिल्लो तसल ते एक भक्ती धोरनो कोणके एक मनाक संकल्प असता त्या धृती ती सात्विक धृती त्या धैर्य सात्विक जावन आशिल्लो तसले म्हणाल रीती समजून घेता तशीची राजसिक म्हणाल कसले म्हणून सांगना रे यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थराजसी सात्विक धृती म्हणून सांगा प्रत्येक परमात्मा विषयाचेर प्रत्येक मोक्षा विषयाचेर राजसिक म्हणून सांगा रे विंगड तिन्ही पुरुषार्थ धर्म काम अर्थ ह्या विषयाचेर मन दोर ह्या विषयाचेर नियंत्रण धर्मा विषयाचेर असं ना म्हणून सांगना जाल्यार ते धर्म केवळ या ऐहिक जावनशील विषयाचेर मात्र शिवाय ताजे एक लक्ष त्या मोक्ष म्हणाल तसल धरल्यार त्यांची फुडें सांगिले हांव कसं म्हणून सांगल्यार कर्म दोन विध एक इष्ट आणि एक अनिष्ट धर्मकार्याची करताना तांतू कसले एक फलाकांक्षी दवरलेली त्या अधम म्हणून जाता त्यांची धर्मकार्य कसले फलाकांक्षी दवरना केवळ परमात्मा प्रीत्यर्थकोस्कर करचे म्हणून तरी चिंतन करताची त्या धर्म म्हणून घेतात त्यात परमात्मा मोक्षा म्हणून घेतात त्या सात्विक आणि राजसिक असे व्यत्यास
असलं यया धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन. त्या मनान करताना संकल्पान करताना घट्टी धोर नसताच प्रसंगेन फलाकांक्षी ಕೆಲವು ಪಂದ ಪಳೈತನ त्या फल इत्यादी पळयतना ताजी खंयची फ्रूट ताजी खंयची एक सक्सेस मेळची तसलं एक हें अर्थच त्या अर्थ पळयतना जावका 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 म्हणून मना दिसता तसल्या प्रसंगेन ते फलाकांक्षी जावन असताच धृतिस्सा पार्थ राजसी तसल धैर्याक राजसिक धैर्य म्हणून सांगतात संकल्पाक राजसिक संकल्प म्हणून सांगतात तामसिक म्हळ्यार कसलं म्हणून सांगल्यार यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुच्यते दुर्मोगाः धृतिस्सा पार्थ तामसी खंयच्या विशयाचेरी त्या परमात्मान निंदन कोर त्या परमात्मा विशयाचेर योग्य चिंतन नातिने दुष्ट बुद्धी न करताना प्रत्येक विषयाच्या पुरो स्वप्नांतू भयांतू शोकांतू विषाद विषाद म्हणून सांगल्यार रण्यातू मदान करताना प्रत्येक विषयाचेरी विषाद म्हणजे मनोदौर्बल्य रण्य म्हणून सांगल्यार मनारण्य मनोदौर्बल्यान तशीच मदान करताना प्रत्येक विषयाचेरी त्या भगवंतांतू द्वेष चिंतन स्वप्नांत जाल्यार त्या परमात्मा हंतू हीनत्व पळोवन हांवें केलं श्रेष्ठ म्हळ्यार रितीर एक चिंतन कोणकी पळयताच हें तामसीक जावन आशिल्लें तसलें धैर्य स्वप्नांत जाल्यार परमात्मा लिंद पळोवचें भंयांत जाल्यार परमात्मा कसो करता कसले जायना म्हूण सांगून तागेल खंयची आशिल्ले तसले विशय पळयनाश विंगड विशयाचेर भंय इत्यादीक दवरचे परमात्मा आमगेल फाटी बला असल्यारय आमी भिवन घेवचे परमात्मा आमकां पुरें दिता म्हूण सांगून कळल्यारय आमगेल्या मनांत दौर्बल्य दवर आमगेल्यान की ना की म्हळ्यार रितीर चिंतन करचें परमात्मा आमकां दिता म्हणून तसो न्ही हांव करता म्हळ्यार तसलें मदान करचें शोक परमात्मा आमकां दिता परमात्मान पुरें पळोवचें म्हळ्यार तसलें चिंतन आसूनय जाल्यार आमी एक खंयच्या एक विशयाचेर आमगेलें कोणें एक येन जाल्ल्याची आमकांच तांगेलो संबंद ना म्हणल्यार कुडले एक बेजार करून घेवचें हें पुरें कसं जाल्यार म्हूण सांगल्यार आमगेलें धैर्य स्खलीत जावनच आमगेलें धैर्य त्या परमात्मान तितली एक विशिश्ट जावन शब्द जावन ना किंतु ते परमात्माला तू दोश चिंतन केलेलं म्हणगेच आमगेल परमात्मा ताका समर्थ नाही म्हणले रितीर आमी खंयची एक मनाक संकल्प करताची त्या तामसीक जावन आशिल्लें तसलें धैर्य म्हणून जाता मळल विशयाचेर हुंगा कृष्ण परमात्मा सांगून दिता अशी अत्यंत हे सगळे जगत्यांत खंयची खंयची रितीर सत्व रजस तमो गुण काम करताच कशें आमगेलें जीवन ताजेर आमी प्रतिफलन कोण घेवंक येता म्हणून तसलो विचार अत्यंत विस्तार जावन परमात्मा सांगता आनीकय मुखार सुखाचे हाज्य ताज्या विशयाचेर आनीकय त्रैविध्य सांगून कितले त्या परमात्मानीक सौष्ठव दाखयता कितले त्या परमात्मान आमकां एक मनाक सम कोन्न दाखोवन व्हेल्या कितले त्या परमात्मान आमकां आमगेले एक मार्गदर्शनाक कितली एक वाट दाखयल्या कशी आमकां एक परीक्षा करच्याक एक मानदंड दिल्या हें आनी कोण सांगता कशें आमी समजून घेवका आमगेल्या मनाक आमी करेक्टाची म्हणून दिसता जाल्यार करेक्ट म्हळ्यार कसो जाल्यार म्हळ्यार तसलें चिंतन दवर आमी आमकां पळयल्यार तदन कळचें समज की ना की कित्याक आमगेल बुद्धी आमगेल संकल्प आमगेल कर्तृत्व आमगेल भितर आशिल्लो तसलो अभिलाषा ह्या विंगडान सांगून विंगडान निमगून आमी परीक्षा करून घेवची न्ही आमी आमकां मार्ग घालून घेवका आमी उद्धार जावचा पळोवका आनी मोस करून आमीच पास म्हूण लेखल्यार परमात्मान तूं मोस करूं जायना तुमगेलें खंयची स्वरूप हें करूं जायना असलें एक चिंतन धरून त्या परमात्मा वयर दृश्टी दवरून आमी उद्धार जावका जाल्यार आमकां आमी मोस करनाशी रब्बुका म्हणल्यार एक मानदंड दिला वय जाल्यार भगवद्गीतेन दिल्या तसल त्या भगवद्गीतेन तसलं त्या परमात्मा संदेश आमकां पुरे जनाक हे मनोवर जावं विशेष जावन आशिल्लो तसले त्या सात्विक गुणाचे उत्तरेकू आमगेल्यान त्या परमात्माना करोगा त्या परमात्मा अनुग्रहान आमी त्या रितीर चोलका म्हणून रितीर एक भावना त्या परमात्मान दिवन आमकां उद्धार करता म्हणून परमात्माले प्रार्थना पूर्वक आयची पाठ विराम करता श्री कृष्णात परमस्तु